नमस्कार. आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्ट चॅनल. वडगाव निंबाळकर पंचायत समिती गणातून उमेदवार जितेंद्र पवार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी प्रचार करत असताना मतदाराचं व्यक्त होतात किंवा कशा प्रकारे दादा गेल्यानंतर हळूहळू व्यक्त होते किंवा प्रचाराचे काय सूत्रधार आहेत ते आपण यांच्यामध्ये घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही दादांबद्दल किंवा आता प्रचार करताय, लोकांच्या भावना काय आहेत? प्रथमतः दादांनी जी सर्वसाधारण कार्यकर्त्याला मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथमतः दादांचे आभार. आणि दादा आपल्यात आज नाहीत, दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. आणि दादांनी जे आपल्याला विकासाची आणि शिस्तीचं हे घालून दिलंय ते आपण तंतोतंत पालन करून पुढं विकास करत राहू. आणि आता तुम्ही प्रचार करत असताना दादांबद्दल काय व्यक्त होतात लोक, आणि काय तुमचं पुढचं नियोजन आहे आता? दादांची उणीव ही प्रत्येक ठिकाणी जाणवत आहे. दादांची उणीव भरून निघू शकत नाही, पण त्यातून आपण दादांच्या जे आशीर्वाद आहेत त्याच्या मार्गाने आपण पुढे जाण्याची वाटचाल करू व कार्य करत राहू. विकासाची गंगा आहे ती आता आटणार अशी लोकांची भावना होते. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? दादांनी जे आपल्याला उमेदवारी दिली सर्वांना आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली आता आपण विकासाची गंगा हळूहळू पुढे नेऊ आणि विकास करत राहू. तुम्ही पाहिला आहेत या ठिकाणी सर्वसामान्य घरातील हा उमेदवार आहे. हा उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यानंतर अतिशय या परिसरामध्ये आनंद व्यक्त होत आहे आणि ह्या विकासाचा गाडा असाच पुढे नेण्याचं कार्य या ठिकाणी हा वासा घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलात पंचायत समिती वडगाव निंबाळकर गावातील उमेदवार जितेंद्र पवार